तालुक्यात आज सर्वच म्हणतात मुसळधार पावसाने दाणादाण उडविली आहे. यामुळे तालुक्यातील शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात सरासरी 34 मिमी पावसाची नोंद केली गेली असली तरी कमी वेळात झालेला हा मुसळधार पाऊस शेतकऱ्यांसाठी सध्या तरी नुकसानकारक ठरला आहे. नांदुरा तालुक्यात गेल्या 2-3 दिवसापासून स्थानिक वातावरणातून कुठे हलका तर कुठे साधारण पाऊस पडला आहे. परंतु 16 सप्टेंबरच्या सकाळी 5:30-6 वाजेपासून विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असतानाच काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकात पाणी साचले, तर काही गावात बांध फुटल्याने जमिनी पाणी अनेकांच्या घरात घुसल्याने धान्य व इतर गृहोपयोगी वस्तू भिजल्याने त्या कुटुंबांना स्थानिकांच्या मदतीने अंगणवाडीत हलविण्यात आले. तसेच टाकरखेड येथे स्वप्नील संजय खर्चे यांच्या शेतातील बांध फुटल्याने तालुक्यात महसुली मंडळनिहाय झालेला पाऊस नांदुरा 39.5 मिमी, वडनेर 39.3 मिमी, शेबा 48.3 मिमी, निमगाव 39.5 मिमी, चांदूर बिस्वा 40.0 मिमी, म्हाळुंगी 39.5 मिमी त्यांच्या तूर पिकांचे नुकसान झाले आहे. या जोरदार पहिल्याच पावसामुळे कंडारी धरण ओव्हरफ्लो झाले तर तालुक्यातील इतर नदी नाल्यांनाही पूर आले असून शेतकऱ्यांच्या सर्वच पिकात पाणी साचल्यासोबतच पिके झोपल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीची घरांची सोबतच खरडून गेलेल्या शेत जमिनींचे सर्वे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाळ ढगे, बुलढाणा.